आपण आज विशेष स्टोरी घेऊन आलेलो आहोत या ठिकाणी। मित्र हो, एक महिला आपल्याकडे गेल्या 2 वर्षापासून निवारा घेत होती। अत्यंत वाईट अवस्थेमध्ये असताना त्या महिलेला आपण आपल्या निवारा केंद्र येथे आणल्यानंतर तिच्यावर उपचार करण्यात आले, केश कर्तन करण्यात आले। अत्यंत वाईट अवस्था होती, अंगाचा वास सुटलेला। अशा अवस्थेमध्ये तिला आपल्या निवारा केंद्र येथे आणण्यात आलं आणि आणल्यानंतर तिच्यावर उपचार करण्यात आले आणि 2-3 वर्षापासून ते आपल्याजवळ राहिली सुद्धा, जगली सुद्धा आणि अत्यंत वाईट अवस्थेतून तिला चांगल्या याच्यात आपण तिची काळजी घेण्यात आली, तिच्यावर उपचार करण्यात आले आणि ती बरी झाली आणि कामं सुद्धा करू लागली। परंतु या 8 दिवसामध्ये तिचा अनावधानाने तिचा मृत्यू झाला, ती मरण पावली। आमच्या नंददीप फाउंडेशनच्या टीमने तिचा अंतिम संस्कार सुद्धा पार केला। अंतिम संस्कार पार झाल्यानंतर त्या महिलेचा मुलगा आला आणि म्हणू लागला की आम्हाला मृत्यू प्रमाणपत्र हवं आहे। त्या महिलेचे खूप व्हिडिओ व्हायरल केलेत की याला कोणी ओळखता का, याची बहीण आहे का, कोणी भाऊ आहे का, परिवार आहे का, परंतु कोणीही उत्तर द्यायला तयार नाही आणि तो व्हिडिओ त्यांनी पाहिला सुद्धा। त्यावेळी तिला भेटायला सुद्धा कोणी आलं नाही, साधा एखादा बिस्किटचा पुडा सुद्धा त्यांनी आणून नाही दिला आणि मरण पावल्यानंतर म्हणतात की आम्हाला मृत्यू प्रमाणपत्र हवं आहे। मला तर असं वाटतं की मेल्यावर महिला असो वा पुरुष असो, यांची मृत्यूपत्र मागणारे लोक जे आहेत ते मला निश्चितच वाटते की हे मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं लोणी खाणारे माणसं आहेत। मित्र हो, आम्ही सुद्धा शासनाकडे नक्कीच लवकरच यासाठी याचिका सुद्धा दाखल करणार आहोत की जिवंतपणी साथ देणारे लोक उरलेले नाहीत आणि मेल्यावर मृत्यू प्रमाणपत्र नावासाठी माझ्या नावाला ते नाव जोडून असावं यासाठी तुम्ही जर मृत्यू प्रमाणपत्र मागत असाल तर हे एकदम चुकीचं आहे की तुम्हाला मृत्यू प्रमाणपत्र मिळेल, त्याची प्रॉपर्टी तुम्हाला मिळेल, त्याची शेती मिळेल, त्याचं घर मिळेल। आम्ही आमच्या प्रत्येक वाहनावर लिहिलेला आहे, मेल्यावर खांदा देण्यापेक्षा जिवंतपणी मदतीचा हात द्या, मेल्यावर त्याला नैवेद्य सुद्धा दाखवू नका। हे फार वाईट आहे आणि असं चुकीचाही विचार करू नका, कुठेतरी तुम्ही अडचणीत नक्की याल। अशा विचारांना मारणं हा गरजेचं आहे, तेव्हाच हे रस्त्यावरील बेघर होणं कमी होईल। मानवतेसाठी आणि माणसासाठी जगा, त्याच्या मृत्यू प्रमाणपत्रासाठी कधीही जगू नका, हा संदेश मी देतो आणि थांबतो। जय हिंद, जय गाडगे बाबा।